वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहिलेला होता. आता प्रॅक्टिस सेट 1.3 पाहण्याआधी त्यातले काही टर्म्स आहेत आपल्याला ते पाहायचे. सगळ्यात पहिली टर्म बघा, पेज नंबर 7 टेक्स्टबुक समोर ठेवा सगळ्यांनी. पेज नंबर 7 लेट्स लर्न. त्यामध्ये फर्स्ट टर्म आहे आपल्याकडे वेन डायग्राम. VENN DIAGRAM वेन डायग्राम. तर काय प्रकार असतो बघा, वेन डायग्राम हा काय प्रकार आहे. तर याच्यामध्ये वेन डायग्राम मध्ये काही जॉमेट्रिकल शेप्स वापरून ट्रायंगल, सर्कल, ओव्हल शेप, रेक्टँगल, स्क्वेअर, इव्हन विचित्र कुठले शेप वापरले तरी चालतात. म्हणजे अमिबा सारखा शेप वापरला तरी चालतो. असे शेप्स वापरून त्याच्यामध्ये एलिमेंट्स दाखवणं याला वेन डायग्राम असं म्हणतात. उदाहरणार्थ आपला वॉवेल्सचा सेट बघा, AEIOU. एखादं सर्कल ड्रॉ करायचं आणि त्यामध्ये ए त्याच्या एलिमेंट्स आलेले डॉट दाखवायचं आणि ते कुठेही दाखवा बरं का. AEIOU आणि त्या सेटला काहीतरी नाव द्यायचं असं बाहेर. ए सेट आहे हा वॉवेल्सचा सेट झाला. नॅचरल नंबर्स 1 to 5 चा सेट दाखवायचा आहे. 1 2 3 4 5 कुठेही एलिमेंट झाला सेट बी हा. त्यानंतर असं इथे कोपऱ्यात नाव दाखवलं तरी चालतं. समजा हा सेट सी आहे, याच्यामध्ये सगळे 2 चे मल्टिपल्स दाखवणार आपण. 10 पर्यंत म्हणजे 2 4 6 8 10. such diagrams are known as Venn diagram. ह्याला वेन डायग्राम्स असं म्हणायचं. एस्पेशली जेव्हा आपण काही वर्ड प्रॉब्लेम्स वगैरे पाहू, वर्ड प्रॉब्लेम्स, त्यावेळेस तुम्हाला वेन डायग्रामचा खूप उपयोग होतो. लक्षात आलं. नेक्स्ट पुढची कन्सेप्ट आहे सबसेट. ह्याच्यात लक्ष द्या टेक्स्टबुक मध्ये. सबसेट बोर्ड ऑफ प्रोजेक्ट. नेक्स्ट कन्सेप्ट सबसेट म्हणजे काय. त्याला एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा सेट ए मध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 आणि सेट बी चे एलिमेंट्स आहेत 1 5 2. आता या दोन सेट्सना कंपेअर करा. ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये प्रेझेंट आहेत का? नाही. पण बी चे सगळे एलिमेंट्स ए मध्ये प्रेझेंट आहेत का? 1 5 2 आहेत का? आहेत. मग जर बी चे सगळे एलिमेंट्स ए मध्ये प्रेझेंट असतील तर बी इज कॉल्ड द सबसेट ऑफ ए. इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट बी आर प्रेझेंट इन सेट ए, then B is called the subset of A and it is denoted by सबसेट करता जो सिंबल वापरतात तो असा आहे. हे बघा, हा असा सिंबल वापरतात. खरं तर हा चुकीचा सिंबल आहे, पण तुमच्या पुस्तकात हा दिल्या म्हणून वापरायचा. ऍक्च्युअली हा सिंबल बरोबर आहे, एवढाच पाहिजे. पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दाखवलाय तसं आपण वापरूया. B is a subset of A. B is a subset of A. If all the elements of set B are present in set A, then B is called a subset of A. सबसेट त्या सेट मध्ये तयार झालेला छोटा सेट अशा अर्थाने. काही वेळेला असं पण एक्झाम्पल बघा. सेट ए चे एलिमेंट्स आहेत ABC, सेट बी चे एलिमेंट्स आहेत CBA. मला सांगा ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये प्रेझेंट आहेत का? हो आहेत. म्हणजे ए हा बी चा सबसेट आहे. A is subset of B. आता बी चे सगळे एलिमेंट्स ए मध्ये आहेत का? हो आहेत. त्यामुळे B is also subset of A. असं कधी पॉसिबल असतं, दोघं एकमेकांचे सबसेट्स आहेत, कधी पॉसिबल असतं when A and B are equal sets. When A and B are equal sets, then these two are subsets of each other. असं त्याला म्हणता येईल. ओके. आता आपण जी नंबर सिस्टीम पाहिली होती, नंबर सिस्टीम, त्यामध्ये नॅचरल नंबर्सचा सेट जो आहे तो होल नंबरचा सबसेट होता. कारण नॅचरल नंबरचे सगळे एलिमेंट्स होल नंबर मध्ये प्रेझेंट असतात. होल नंबर हा इंटिजर्सचा सबसेट होता. आठवा ते नंबर सिस्टीम आठवा आपली. त्यानंतर इंटिजर हा
रिअल नंबरचा सबसेट होता, रिअल नंबर्स. असे हे एकमेकांचे सगळे सबसेट्स होते. नॅचरल नंबर आयचा पण सबसेट आहे, नॅचरल नंबर रिअल नंबरचा पण सबसेट आहे. हे सगळे एकमेकांचे सबसेट्स आहेत. वेन डायग्राम मध्ये सबसेट कसं दाखवतात माहिती? समजा आता हे बघा, हेच दाखवतो तुम्हाला. हे एक्झाम्पल आपण ए आणि बी चं घेऊया. बघा, हा सेट ए आहे, ज्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत सांगा. ए मध्ये 1 2 3 4 5. त्यातले बघा 1 2 3 4 आणि 5 हा सेट ए झाला का? ए 1 2 3 4 5 हा ए झाला. आणि आता या 1 2 5 ला मी एक छोटं सर्कल केलं, तेव्हा 1 2 5 ला, आणि त्याला बी नाव लागलं. तर ए चा बी हा काय झाला समजा सबसेट झाला. ए चा म्हणलं म्हणजे बी इज सबसेट ऑफ ए, बी इज सबसेट ऑफ ए. हे व्हेन डायग्राम मध्ये असं दाखवतो. थोडक्यात काय, तर इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ वन सेट आर प्रेझेंट इन अदर सेट, then the first set is called the subset of other set. When two sets are subsets of each other, when two sets are subsets of each other, then A and B are always equal sets. इक्वल सेट असतील तरच दोघं एकमेकांचे सबसेट असतात. आणि हे जे सबसेट रिलेशन आहे या प्रकारचं, याला म्हणतात इम्प्रॉपर सबसेट रिलेशन. याला म्हणतात इम्प्रॉपर सबसेट रिलेशन असं म्हणतात त्याला. आणि हे जे आहे या केसमध्ये ह्याला प्रॉपर सबसेट असं म्हणायचं, ह्याला प्रॉपर सबसेट म्हणायचं. प्रॉपर सबसेट, प्रॉपर सबसेट, प्रॉपर, हे एकमेकांचे इक्वल सेट्स असतात ना, त्याला इम्प्रॉपर सबसेट्स असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? इम्प्रॉपर सबसेट्स. लक्षात आलं? त्यानंतर टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 8 पहा, तिथं रिमेंबर धिस असं म्हणले बघा, रिमेंबर धिस. आणि त्यामध्ये 4 टर्म्स दिले त्यांनी. तर त्या 4 ऍक्च्युअली प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज, पहिली प्रॉपर्टी अशी दिली त्यांनी की एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतोच. कारण बघा, समजा सेट ए मध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3. आता मी हाच सेट पुन्हा लिहितोय, ए, तोच सेट 1 2 3 आहे तसा. मग मला सांगा ए चे सगळे एलिमेंट्स ए मध्ये प्रेझेंट आहेत की नाही सांगा? अर्थात आहे, म्हणजे हा याचा सबसेट असतोच. सो ए इज सबसेट ऑफ ए. त्यानंतर नल सेट ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. नल सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. नल सेट म्हणजे काय सांगा? एम्प्टी सेट, काही त्यात नसतं, किंवा असं हे एम्प्टी ब्रेस ब्रॅकेट्स असतात. हा जो सेट आहे किंवा हा सेट आहे तो प्रत्येक सेटचा सबसेट असतो. नल सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. कारण याच्यात काहीच नसतं आणि बाकीच्या सेटमध्ये काही ना काही एलिमेंट्स असतात. त्यामुळे हा सगळ्यात लहान सेट असतो. त्यामुळे हा इतर सगळ्या सेटचा काय असतो? हा सबसेट असतो. लक्षात ठेवा. आणि खाली जे आहेत ना 3 आणि 4 नंबर, हे तुम्हाला मगाशी मी दाखवलेलेच आहेत की जर ए आणि बी इक्वल सेट्स असतील, ए आणि बी इक्वल सेट्स, तर ए हा बी चा सबसेट असतो आणि बी हा ए चा सबसेट असतो. तेच त्यांनी उलट दिले की ए बी चा सबसेट आहे आणि बी हा ए चा सबसेट आहे. असं असेल तर ए आणि बी आर इक्वल सेट्स. अशा त्या 4 प्रॉपर्टीज तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके. त्याच्या पुढची टर्म आहे, कन्सेप्ट आहे पेज नंबर 9 वरती, युनिव्हर्सल सेट. महत्वाची टर्म आहे, UNIVERSAL, युनिव्हर्सल सेट. बघा, युनिव्हर्सल सेट, द सेट which is not a subset of any set taken under observation. म्हणजे तो असा सेट असतो युनिव्हर्सल सेट म्हणजे जो तुमच्या समोर असणाऱ्या किंवा तुमच्या एक्झाम्पल मध्ये असणाऱ्या कोणत्याही सेटचा सबसेट नसतो. इतर सगळे सेट्स मात्र त्याचे सबसेट असतात, पण तो मात्र कोणाचाही सबसेट नसतो. अशा सेटला युनिव्हर्सल सेट असं म्हणायचं. म्हणजे जर तुम्ही असे समजा 5-6 सेट्स तुमच्या समोर असतील, त्यात एखादा सेट असा असेल की जो कुणाचाही सबसेट नाही, पण इतर सगळे मात्र त्याचे सबसेट आहेत, अशा सेटला युनिव्हर्सल सेट असं म्हणायचं. यासाठी मी तुम्हाला जे नंबर सिस्टीम मध्ये एक्झाम्पल दिलं होतं की ते फार चांगलं होतं.
बघा, नॅचरल नंबर्स पुन्हा आठवा, नॅचरल नंबर्सचा सेट याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 नंबर होते. त्याच्यानंतर त्याच्या पुढे दाखवला मी होल नंबरचा सेट 0 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर मी दाखवला होता सेट ऑफ इंटिजर्स 0 पॉझिटिव्ह 1 2 3 4 निगेटिव्ह 1 2 3 4. याच्यानंतर दाखवला होता मी सेट ऑफ रॅशनल नंबर्स, आणि जे रॅशनल नसतात ते इररॅशनल नंबर्स, आणि रॅशनल आणि इररॅशनल यांचं युनियन म्हणजे एकत्र केले की त्याला सेट ऑफ रिअल नंबर्स असं म्हटलं. मग आता बघा, नॅचरल नंबरचे सगळे एलिमेंट्स या आर मध्ये आहेत की नाही, अर्थात आहेत, आणि हे याच्यात असतात, हे त्याच्यात असतात, हे त्याच्यात असतात, ते सगळे त्यात जातात. नॅचरल नंबर्स त्या आरचा सबसेट आहे, होल नंबर्स देखील आरचा सबसेट आहे, इंटिजर देखील आरचा सबसेट आहे, रॅशनल नंबर देखील आरचा सबसेट आहे, इररॅशनल नंबर देखील आरचा सबसेट आहे. पण आर हा यांच्यापैकी कोणाचा सबसेट आहे? आता कोणाचाच नाही. सो आर इज कॉल्ड द युनिव्हर्सल सेट. त्याला म्हणायचं युनिव्हर्सल सेट, आणि युनिव्हर्सल सेट हा सहसा यू या अल्फाबेटने डिनोट करतात. युनिव्हर्सल सेट हा नेहमी कशाने डिनोट करतात? यू या अल्फाबेटने डिनोट करतात. आता इथे जी आलेली टर्म आहे की इथं कॉम्प्लिमेंट म्हणतो बघा, ती ह्याच्या इमिजिएट नेक्स्ट येणारी टर्म आहे तुम्हाला. इमिजिएट नेक्स्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय बघा, त्याच्या पुढे नेक्स्ट पेज वरती असेल बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट असेल बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. ओके, एक एक्झाम्पल देतो. समजा तुम्हाला युनिव्हर्सल सेट दिलाय 1 2 3 4 5 6, हा युनिव्हर्सल सेट आहे. आता ए सेट असा आहे ए की ज्यामध्ये 2 4 6 असे एलिमेंट्स आहेत. तर ए चा कॉम्प्लिमेंट अपॉस्ट्रॉफी देतात किंवा ए रेस टू सी केलं तरी चालेल. ए चा जो कॉम्प्लिमेंट आहे तो असा लिहितात, those elements which are present in universal set but not in given set. ए सेट मध्ये नसणारे पण युनिव्हर्सल मध्ये असणारे एलिमेंट्स, those elements which are present in universal set but not in given set are included in the complement of set. मग ए चा जर कॉम्प्लिमेंट दाखवायचा असेल तर याच्यात काय नाहीये ते लिहायचं, याच्याशी कंपेअर करायचं, आणि ए मध्ये काय काय नाहीये तर 1 नाहीये, 3 नाहीये, 5 नाहीये, ह्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. ह्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आणि आता कॉम्प्लिमेंटचा आपण समजा कॉम्प्लिमेंट परत घेतला, बघा कॉम्प्लिमेंटचा परत कॉम्प्लिमेंट म्हणजे या सेटचा कॉम्प्लिमेंट जर आपण घेतला म्हणजे ह्याच्यात काय नाहीये सांगायचं, ह्याच्यात काय काय नाहीये, युनिव्हर्सलशी कंपेअर करायचं आणि ह्याच्यात काय नाहीये सांगा. ह्याच्यात 2 नाहीये, 4 नाहीये, 6 नाहीये, म्हणजे मला सांगा हा सेट म्हणजे तुम्हाला ए मिळाला की नाही सांगा. म्हणजे ए चा कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट्स कॉम्प्लिमेंट इज ऑलवेज इक्वल टू ए सेट आहे बघा, बघा ए सेट आहे. तर याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट. म्हणजे थोडक्यात ए मध्ये नसणारे म्हणजे ए कॉम्प्लिमेंट मध्ये असतात, आणि मग जे रॅशनल नसतात म्हणजे जे क्यू मध्ये नाही आहेत ते काय असतात सांगा, ते क्यू कॉम्प्लिमेंट मध्ये असतात. जे रॅशनल नसतात म्हणजे इररॅशनल असतात ते सगळे कशात असतात, क्यू कॉम्प्लिमेंट मध्ये. म्हणजे याच्यात आणि याच्यात काहीही कॉमन असू शकत नाही, याच्यात आणि याच्यात काहीही कॉमन असू शकत नाही. रॅशनल नंबर्स आणि इररॅशनल नंबर्स यांच्यात काहीही कॉमन असू शकत नाही. लक्षात आलं? तर याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट असं म्हणायचं. ही तर तुमच्याकडे लास्ट कन्सेप्ट आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता पेज नंबर 10 वरती आणखी काही प्रॉपर्टीज आहेत बघा, तिथेच खाली बॉटमला दिलेलं आहे. रिमेंबर दिस असं म्हणलेलं आहे. काय म्हणले बघा की फर्स्ट आहे, नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. मला सांगा ए आणि ए चा कॉम्प्लिमेंट हे बघा, ह्यांच्यात काय कॉमन आहे सांगा दोघांमध्ये? आहे यातला नंबर याच्यात त्यातला नंबर याच्यात असं काही आहे नाही, कधीच काही कॉमन नसतं त्यांच्यामध्ये. त्यानंतर दुसरा, ए इज सबसेट ऑफ यू अँड ए कॉम्प्लिमेंट इज सबसेट ऑफ यू. मला सांगा ए हा यू चा सबसेट आहे की नाही बघा. आता तुम्ही सबसेट शिकला होता बघा थोडं. If all the elements of set A are present in U, then A is called the subset of U. आहे की नाही बघा. A कॉम्प्लिमेंट देखील बघा, A कॉम्प्लिमेंट तेही U मध्ये प्रेझेंट आहेत की नाही बघा. म्हणजे हे दोघेही U चे काय आहेत सांगा, सबसेट आहेत. लक्षात आलं? त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी काय दिली बघा त्याच्यामध्ये, कॉम्प्लिमेंट ऑफ
कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज अन एम्प्टी सेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज युनिव्हर्सल सेट. हे बघा एखादा नल सेट आहे म्हणजे एम्प्टी सेट आहे बघा, हा एम्प्टी सेट आहे, याचा एम्प्टी सेट मी असं दाखवतो. एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ह्याच्यात काय नाही आहे सांगा, ह्याच्यात काय काय नाही आहे सांगा, या सेटमध्ये काय काय नाही आहे. तर ह्याच्यात 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, सगळंच नाही त्याच्यात. म्हणजे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, ह्याला कॉम्प्लिमेंट म्हणतात ना. मग हा थोडक्यात नल सेटचा कॉम्प्लिमेंट काय आला सांगा, हा युनिव्हर्सल सेट आला. आणि आता मला याचा युनिव्हर्सलचा कॉम्प्लिमेंट पाहिजे, म्हणजे याला याच्याशीच कम्पेअर करा आणि सांगा ह्याच्यात 1 to 6 मध्ये काय नाहीये सांगा. अरे त्याच्याकडे सगळं आहे, मग याचा कॉम्प्लिमेंट तुम्ही लिहू शकत नाही म्हणजेच काय करायचं, नल सेट लिहायचा. म्हणजे युनिव्हर्सलचा कॉम्प्लिमेंट हा काय असतो, नल सेट असतो. अशा या सगळ्या प्रॉपर्टीज दिल्यात. हा सगळा भाग एकदा परत बघा. आपण एक्सरसाइज 1.3 स्टार्ट करतो. ओके, okay, now practice set 1.3. first question, if a equals a b c d e, a b c d e, b equals c d e f, C equals B and D, D equals A and E, then which of the following statements are true and which are false? First, C is a subset of B. Second, A is a subset of D. Third, D is subset of B. Fourth, D is subset of A. Fifth, B is subset of A. Sixth, C is subset of A. Okay. आता आपण हे these are given sets A, B, C, D आणि हे कोण सबसेट आहेत विचारले. C is subset of B असं पहिलं विचारले, ट्रू किंवा फॉल्स. C is subset of B. ह्यातले एलिमेंट्स B आणि D आहेत, हे यात प्रेझेंट आहेत का बघा. बी आणि डी दोघं याच्यात आहेत का, नाही आहेत. डी आहे पण बी नाही, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट काय, फॉल्स आहे. सेकंड, ए इज सबसेट ऑफ डी असं म्हणलेलं, ए इज सबसेट ऑफ डी. ए चे सगळे एलिमेंट्स डी मध्ये प्रेझेंट आहेत का, नाही, त्यामुळे हेही काय सांगा, फॉल्स. डी इज सबसेट ऑफ बी, डी चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये प्रेझेंट आहेत का बघा. D is subset of C प्रेझेंट आहेत का. A आणि E ह्याच्यात A नाही आहे, त्यामुळे हे देखील स्टेटमेंट कसं आहे सांगा, फॉल्स. D is subset of A असं म्हणलेलं आहे, D is subset of A. ह्यातले A आणि E हे एलिमेंट्स ह्याच्यात प्रेझेंट आहेत का बघा, A आणि E आहेत, त्यामुळे हे स्टेटमेंट ट्रू आहे. B is subset of A, B is subset of A. C D E F ह्याच्यात प्रेझेंट आहेत का बघा, C D E आहे पण F कुठे आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे. आणि शेवटी C इज सबसेट ऑफ A, C इज सबसेट ऑफ A, त्याच्यामध्ये B आणि D आहेत, यात प्रेझेंट आहेत, त्यामुळे हे स्टेटमेंट काय सांगा, ट्रू आहे. बस असं तुम्हाला चेक करायचं आहे. Now second question, take the set of natural numbers from 1 to 20 as universal set. Universal set 1 2 3 4 dash 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 up to 20. 1 to 20 तुम्ही पूर्ण सेट लिहायचा, सगळे लिहायचे, तुम्ही मधले नंबर सगळे लिहायचे. त्यानंतर खाली वाचा, त्याच्या समोर काय लिहिलं बघा, अँड शो द सेट एक्स अँड वाय युजिंग वेन डायग्राम. शो द सेट्स एक्स अँड वाय युजिंग वेन डायग्राम असं म्हणलेलं आहे. युनिव्हर्सल सेट अँड शो द सेट्स एक्स अँड वाय युजिंग वेन डायग्राम. आता एक्स सेट कसा आहे बघा, सेट एक्स. X is a set of all such x such that x belongs to n and 7 less than x less than 15. त्याचा अर्थ त्या x करता जे नंबर घ्यायचे
ते 7 आणि 15च्या मधले नॅचरल नंबर्स घ्यायचे. मग 7 आणि 15च्या मधले नॅचरल नंबर्स कोणते आहेत ते बघा. 7 नंतर 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि पुढचा 15. मग 15 घ्यायचा नाही कारण लेस दॅन 15 आहे. त्यामुळे हा तुमचा काय झाला सांगा, सेट एक्स झाला. ठीक आहे. त्यानंतर वाय सेट काय म्हणले सांगा. y is set of all such y such that y is a prime number from number 1 to 20. 1 ते 20 मधले प्राइम नंबर्स आहेत. प्राइम 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 हे सगळे प्राइम नंबर्स आहेत. आणि हे तुम्हाला आता वेन डायग्राम दाखवायचं. वेन डायग्राम तुमचा युनिव्हर्सल सेट 1 to 20 आहे. युनिव्हर्सल सेट कसा आहे तुमचा 1 to 20. आता पहिला एक्स सेट बघा, याची वेन डायग्राम बघा. हा 1 to 20 आणि त्याच्यामध्ये 8, 9, 10 वगैरे जे आहेत ना, हे सगळे त्याच्या आत दाखवायचे आहेत तुम्हाला. हे कसं दाखवतो बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हा सगळा तुमचा झाला युनिव्हर्सल सेट 1 to 20. आणि त्याच्या आत मी सेट कुठला दाखवलाय सांगा, हा एक्स दाखवलाय. एक्स यामध्ये 8, 9, 10, 11, 12, 13, 14. ही झाली पहिल्या एक्स करताची वेन डायग्राम. आता ही दुसरी बघा. फक्त 2, 3, 5 तेवढं लक्ष द्या. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हा 1 to 20 हा तुमचा झाला युनिव्हर्सल सेट. आणि हा आतमध्ये दाखवला तो प्राइम नंबरचा सेट कोणता आहे सांगा, वाय सेट आहे. फक्त ते 2, 3, 5 तेवढे एकत्र दाखवलेत आणि बाकी सगळे नंबर आजूबाजूला लिहून टाकलेले आहेत. त्या प्रकारे हा क्वेश्चन 2 तुम्हाला पूर्ण करायचा आहे. ओके. नाउ क्वेश्चन 3. u equals 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 हा सेट दिला युनिव्हर्सल सेट. P सेट आहे 1, 3, 7, 10. शो द सेट्स U, P and P कॉम्प्लिमेंट बाय वेन डायग्राम. U म्हणजे युनिव्हर्सल, P आणि P चा कॉम्प्लिमेंट बाय वेन डायग्राम. आणि पुढे विचारले व्हेरीफाय दॅट P कॉम्प्लिमेंट्स कॉम्प्लिमेंट इक्वल्स P. हे प्रूव्ह करायचं. ठीक. हा युनिव्हर्सल सेट आहे, हा P सेट आहे. आता पहिल्यांदा मी P चा कॉम्प्लिमेंट तयार करतो. म्हणजे याच्यात काय नाहीये तेवढं सांगायचं. 1 आहे, 2 ह्याच्यात नाहीये बघा, 2, 3 आहे, 7 आहे, 8 नाहीये, ह्याच्यात नाहीये 8, 9 नाहीये, 10 आहे, 11, 12 नाहीये. हा झाला P चा कॉम्प्लिमेंट. आता हे वेन डायग्राम मध्ये कसं काढायचं बघा, लक्ष द्या. हा असणार आहे तुमचा युनिव्हर्सल सेट. बघा युनिव्हर्सल सेट मध्ये मी इथं P दाखवतोय. P हा सेट P आहे. सांगा 1 हे बघा इथं आहे. तो P मध्ये आहे ना, मग आत दाखवेल 1, 2 P च्या आत नाही आहे, कुठेही दाखवा 2, 3 ह्याच्या आत आहे बघा 3, 7 इथं आहे बघा 7, त्यानंतर 8 नाहीये, 9 नाहीये, 10 आहे, ह्याच्यात आहे, सॉरी 10 इथं घ्यायला पाहिजे, इथं नाही 10. ठीक आहे.
11 बघा इथे 11, त्यानंतर 12 कुठेही दाखवा 12, म्हणजे हा सगळा मला तुमचा युनिव्हर्सल सेट, हा 1 2 हे सगळे त्याच्यामध्ये तर पी दाखवलं. आता पीच्या जे बाहेर उरले की नाही बघा, हे सगळे उरले की नाही, हे कशात आहे सांगा, पीचा कॉम्प्लिमेंट, मग ते इथं दाखवायचं पी कॉम्प्लिमेंट, बाहेर आहे ते पी कॉम्प्लिमेंट, आत आहे तो पी, आणि सगळ्या मिळून काय झाला तुमचा युनिव्हर्सल सेट. ठीक आहे. आता अजून त्यात काय विचारलंय तुम्ही की शो दॅट पी कॉम्प्लिमेंट्स कॉम्प्लिमेंट इक्वल्स पी. आता मला सांगा पी कॉम्प्लिमेंटचा परत कॉम्प्लिमेंट घ्यायचं, म्हणजे ह्याच्यात काय काय नाही आहे ते लिहायचं आहे. बघा इथं बघा 1 त्याच्यात नाही, 2 आहे, 3 नाही आहे, 7 नाही आहे, 8 आहे, 9 आहे, 10 ह्याच्यात नाही आहे बघा, 10 11 आहे, 12 आहे, म्हणजे 1 3 7 10 आहे. आता मला सांगा हे आन्सर म्हणजे सेट पी आहे की नाही बघा तुमचं. सो देयरफॉर पी कॉम्प्लिमेंट्स कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी, हे तुम्ही प्रूव्ह केलं, हे दाखवलं. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 4, ए इक्वल्स 1 3 2 7 असा सेट दिलाय. राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए, कोणतेही 3 ए चे सबसेट लिहा असं म्हणलं. Therefore, the subsets of A are, आता पहिल्या सेटला मी बी नाव देतो बघा, नल सेट, कारण नल सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट आपण शिकलोय. मी बरेच एक्झाम्पल देणार आहे. सी सेट ज्यामध्ये नुसता एलिमेंट 1 आहे, हे बघा हा त्याचा सबसेट आहे की नाही बघा. डी सेट याच्यामध्ये नुसता एलिमेंट 2 आहे, बघा हा त्याचा सबसेट आहे की नाही बघा, ह्यातले एलिमेंट्स त्यात आहेत की नाही, मग सबसेट झाले. ई सेट बघा नुसता एलिमेंट 3 आहे की नाही बघा. एफ सेट बघा 7 आहे की नाही बघा. जी सेट बघा 1 2 बघा बघा हा त्याचा सबसेट आहे की नाही बघा. एच सेट बघा 1 3, आय सेट बघा 1 7, जे सेट बघा 2 3, हे बघा 2 7, एल सेट बघा 3 7, एम सेट बघा 1 2 3, एन सेट बघा 1 2 7, ओपी काय पाहिजे नामध्ये 1 3 7. बघा कितीतरी मी सबसेट लिहिले, कितीतरी त्यातले तुम्हाला कुठले 3 लिहायचे. राईट एनी 3 सबसेट्स. ठीक आहे. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 5, सोपा आहे बघा. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स, आणि तुम्हाला काही सेट्स दिले असं म्हणेल. पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. रेसिडेंट्सचा अर्थ रहिवासी, तिथं राहणारे लोक. मग आता मी ते शॉर्ट मध्ये लिहून घेतलंय बघा. पी सेट पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा सेट आहे. एम मध्य प्रदेश, एमपी मध्ये राहणारे लोक आहेत. मध्य प्रदेश स्टेट आहे, राज्य आहे. इंदोर एमपी मध्ये असणारं एक गाव आहे इंदोर. बी इंदोर मध्ये राहणारे लोक आहे. त्यानंतर बी इंडिया, भारतात राहणाऱ्या लोकांचा सेट आहे. एच महाराष्ट्र, एम एच महाराष्ट्र स्टेट मध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांचा सेट आहे. आणि विचारलं ह्यातलं सबसेट रिलेशन लिहा असं म्हणलेलं आहे. आता तुम्ही व्यवस्थित सगळे ते पहिले सेट लिहून काढायचे, पुस्तकात दिलेत तसे आहे तसे लिहून काढायचे. मग आता एक एक बघायला चालू करा. मला सांगा पुण्यात राहणारे जे लोक आहेत पुण्यात, ते महाराष्ट्रात आहे की नाही सांगा. म्हणजे पी इज अ सबसेट ऑफ एच, हे झालं पहिलं सबसेट रिलेशन. दुसरं, पुण्यात राहणारे लोक महाराष्ट्रात असतातच की नाही, तसंच पुण्यातले लोक इंडियात पण आहेत की नाही सांगा. म्हणजे पी इज सबसेट ऑफ इंडिया, इंडियाला बी म्हणले. आता पुणे झालं. तसं आता एमपी, मला सांगा एमपीतले लोक सगळे इंडियामध्ये आहेत की नाही सांगा. काय एमपीतले लोक महाराष्ट्रात आहेत नाही. एमपीतले सगळे लोक कशामध्ये आहेत सांगा, इंडियामध्ये. त्यामुळं दुसरा जो एम सेट आहे, एम हा सेट इंडियाचा सबसेट आहे, म्हणजे बी चा सबसेट आहे.
आता इंदोर मधले लोक एमपी मध्ये आहेतच, त्यामुळं इंदोर हा एमपीचा सबसेट आहे. इंदोर हा एमपीचा सबसेट आहे. इंदोर मधले सगळे लोक इंडियामध्ये आहेत की नाही सांगा. म्हणजे इंदोर हा इंडियाचा देखील सबसेट आहे. आता मला सांगा, इंडियातले लोक सगळे पुण्यात आहेत का? सगळ्या इंडियातले लोक किंवा सगळ्यातले इंडियातले लोक एमपी मध्ये आहेत का? किंवा सगळे इंडियातले लोक इंदोर मध्ये आहेत का? सगळे इंडियातले लोक महाराष्ट्रात आहेत का? नाही. त्यामुळे हा मात्र आता कुणाचाही सबसेट नाही बघा. हा कुणाचाही इथं सबसेट नाही बघा. आता एच, महाराष्ट्रातले सगळे लोक इंडियामध्ये आहेत की नाही सांगा. त्यामुळे एच इज अ सबसेट ऑफ डी. आणि मग खाली त्यात सेकंड क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाव सेट्स. या सगळ्या सेट्स करता युनिव्हर्सल सेट कोणता असेल? तर आन्सर लिहायचं बी इज द युनिव्हर्सल सेट. पुस्तकात बघा, बी इज द युनिव्हर्सल सेट फॉर द गिवन सेट्स किंवा फॉर द अबाव सेट्स असं म्हणलं तरी चालू शकेल. लक्षात आलं तुम्हाला? ओके. नाव क्वेश्चन नंबर 6. हा क्वेश्चन खूप सोपा आहे, पण प्रश्नाचा अर्थ लवकर कळत नाही. काय म्हणले नीट बघा. विच सेट ऑफ नंबर्स, विच सेट ऑफ नंबर्स म्हणजे नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटीजर्स, रॅशनल, इररॅशनल, रियल नंबर्स वगैरे वगैरे. विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. म्हणजे इथे जे तुम्हाला काही सेट्स दिलेत ए बी सी आणि नंतर पी आणि टी, यांच्याकरता कोणते सेट्स हे युनिव्हर्सल सेट्स ठरू शकतील असा प्रश्न आहे. यांच्याकरता कोणते सेट्स हे युनिव्हर्सल सेट्स ठरू शकतील. या तिघांकरता कोणता सेट, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटीजर, रॅशनल, इररॅशनल, रियल, कोणता सेट यांच्याकरता सबसेट युनिव्हर्सल सेट ठरू शकेल. तसंच कोणता सेट यांच्याकरता युनिव्हर्सल सेट ठरू शकेल. मग त्यांनी ते सेट्स दिलेत बघा. ए सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. हे बघा, ए सेट 5, 10, 15 डॅश 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 मल्टिपल्स ऑफ 5. बी मल्टिपल्स ऑफ 7. पाढा द्यायचा, पाढा टेबल 7 to the 14, 7 3 the 21, infinite. C multiples of 12, 12 12 to the 24, 12 3 the 36, so on so on so on. पलीकडे बघा. P set of integers which are multiple of 4. Multiple of 4, 4, 8, 12, 16 dash 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 dash. Set of all even square numbers. हे बघा 4 त्यानंतर 16. हे बघा इव्हन स्क्वेअर नंबर्स म्हणजे काय सांगा. इव्हन नंबरचे स्क्वेअर्स. 2 चा स्क्वेअर 4. आता 3 चा स्क्वेअर 9 हा ऑड आहे ना, मग चालणार नाही. मग 4 चा स्क्वेअर 16. 5 चा 25 चालणार नाही. मग 6 चा 36 वगैरे वगैरे. आता यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं या सगळ्या सेट्सकडे तर या दोघांकरता म्हणजे ऍक्च्युली दोन्ही क्वेश्चन्स करता एकच आन्सर आहे. तुम्ही इथं तेच आन्सर लिहायचं, इथं तेच आन्सर लिहायचं. तर यांच्याकरता कोणते कोणते सेट्स सबसेट म्हणजे त्यांचे सबसेट हे आहेत, किंवा यांच्याकरता कोणते सेट्स युनिव्हर्सल सेट्स ठरू शकतील. बघा, द सेट्स ऑफ नॅचरल नंबर्स comma whole numbers integers can be universal sets for the given sets A, B and C. Set of natural numbers, whole numbers, integers can be subset, can be universal set. म्हणजे त्यांचे थोडक्यात या सगळ्यांचे हे काय सांगा, हे सबसेट आहे. म्हणजेच या सगळ्यांकरता हे काय सांगा, हे झाले हे युनिव्हर्सल सेट झाले. सेम इकडे आन्सर असंच लिहायचं. इकडे फक्त काय चेंज करायचा, एबीसी च्या जागी पी एंड टी म्हणायचं. काय म्हणायचं, पी एंड टी म्हणायचं. सेम हेच आन्सर तिकडे द्यायचं. फक्त शेवटी काय बदलायचं, पी आणि टी बदलायचं. लक्षात आलं. ओके. नाउ 7th क्वेश्चन बघा. लेट
all the students of a class is an universal set. All the students of a class हा युनिव्हर्सल सेट आहे. पुढे काय म्हणलं बघा, and let A be the set पाहिजे ऍक्च्युली, किंवा set A be the students who secure 50% or more marks in maths. A सेट असा आहे की जिथे स्टुडंट्स काय आहेत सांगा, 50% किंवा 50%पेक्षा जास्त मार्क्स मॅथ्स मध्ये मिळवलेले ते सेट ए मध्ये स्टुडंट्स आहेत. आणि विचारले देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आता मला सांगा ए कॉम्प्लिमेंट लिहायचं तुम्हाला. ए कॉम्प्लिमेंट द स्टुडंट्स, बघा हे युनिव्हर्सल मध्ये सगळे स्टुडंट येतात. ए सेट मध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त. मग कॉम्प्लिमेंट मध्ये काय येतील सांगा, जे ह्याच्यात नाही आहेत ते, म्हणजे ज्यांना 50%च्या आत मार्क आहेत ते सगळे काय असतील, कॉम्प्लिमेंट असतील. मग ए कॉम्प्लिमेंट दोन डॉट करा. द स्टुडंट्स हू, इथं बघून द्यायचं, हू सेक्युअर लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स. हा झाला तुमचा ए चा कॉम्प्लिमेंट. ओके, एक्सरसाइज 1.3 आपला संपलेला आहे. सगळ्याच्या सगळ्या वहीमध्ये सोडवून ठेवायचा.